आपल्याला पाहायला मिळाले। पुन्हा एकदा आर्यन राऊत विकेट मोठा फटका, क्या बात आहे। आकुटपाचा चेंडू होता, परंतु जशी जशी त्याची उंची आहे त्या उंचीला गाठून चेंडूला फेकून दिले, सीमा रेखा पार, षटकार। इतक्या माईची जी काही साथ, मोठा फटका यावेळेला टोळी बॉल न होता, परंतु थोडासा मागे आणि त्याचा घरपूस समाचार, चेंडूला फेकून दिले, मिड विकेट, सीमा रेखा पार, षटकार। 2024 आपण पाहतात सर्व सातवा आणि यावेळेला पुन्हा एकदा इस्फाक शेख यावेळेला बॉडी बॅलन्स मागे झुकवला आणि त्यानंतर पूल केलं, चेंडूला फेकून दिले। 6 वर्ष खूप चांगलं आयोजन पाहिलं आणि पुन्हा एकदा यावेळेला गतीमध्ये परिवर्तन होतं, लवकर त्याला कॅप्चर केला आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकून दिले, सीमा रेखा पार, त्याच दिशेने त्याच क्षेत्रात। खूप मोठी अपेक्षा, परंतु आर्यन भोईर हो पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु ते परिवर्तन काही कामी आलेलं नाहीये आणि चेंडू निघून गेलाय। पुन्हा एकदा वाईड इंच लॉंग ऑफ थांबणार नाहीये। पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने नाही, मिड विकेट, क्षेत्र निवडले, चेंडू हवेमध्ये, उंची गाठली, अंतर गाठेल का? यस, अंतर गाठल्याने चेंडू होते चूम अंतर, सीमा रेखा पार, षटकार। 50 मोठा फटका समोरच्या दिशेने, यावेळेला बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट डाऊन टू विकेट, ओव्हर द बॉलर हेड, ओव्हर द फिल्डर हेड। गोलंदाजी करत असताना त्याला 21 धावा वाचवायच्या। बघा, ज्या खेळाडूने 19 धावा बनवल्यात त्याला 21 वाचवायच्यात, काय त्या 21 धावांना वाचवलं जर करायचं तितकी कमी आहे। 6-21 चा पहिला चेंडू विनीत माळीच्या त्या चेंडूवरती केला हल्ला आणि चेंडूने केला सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर जाऊन कल्ला, चेंडू सीमा रेखा पार। क्या ये मैच होगा? मेरा समोरच्या दिशेने यावेळेला फुलर लाईन, फुलर टप्पा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला समोर भिरकावून दिलाय, लॉंग ऑन क्लिअर।